हां, तर विषय असा आहे की जो आपण चेन कटिंगसाठी टूल मागवलेला तो खूप यूजफुल आहे. आणि सीन तर असा आहे त्याचा की मला ते 2-3 दिवस आधी नीट ट्राय करायचं होतं की चेन कट केल्यानंतर परत जॉईन केल्यानंतर ते कसं वर्क करतं. त्यामुळे हा जरा व्हिडिओ लेट येत असेल. सो मी ते कट केल्यानंतर 2-3 दिवस यूज झाल्यानंतर मी तुम्हाला आता रिव्ह्यू देतो आहे त्या गोष्टीचा की जर तुम्ही कॉन्फिडेंट असाल ह्या गोष्टीबाबत चेन कट करायच्या तर ऑब्व्हियसली करू शकता. कारण आहे ना, मला खूप चांगला अनुभव आहे या गोष्टीचा, म्हणजे आला आहे या गोष्टीचा की जे चेन कटिंग टूल आहे ना ते खूप यूजफुल आहे. प्लस तुम्हाला ते लाईफ टाईम कामाला येईल. थोडे डिफिकल्टीज येतात यूज करताना, कारण ताकद लागते थोडी ते फिरवायला, कारण त्या आधीपासूनच म्हणजे लॉक सिस्टमवरती डिपेंड्स असतात. त्यामुळे आपल्याला ते टूल लावल्यानंतर ते जे आटे असतात ते फिरवायला थोडी डिफिकल्टीज येते. पण जर तुमच्याकडे प्रॉपर टूल्स असतील, जसं पाने वगैरे, तर मग एवढी डिफिकल्ट गोष्ट नाही आहे ती. आणि इवन जर तुम्ही फक्त चेन लूज होते त्याच्यासाठी जर तुम्ही 3-4 हजार रुपये जर 2-3 हजार रुपये जर त्याच्या मागे जर घालत असाल तर ते वर्थ इट नाही आहे असं मला वाटतं. की ना तेवढं वर्थ नाही आहे. कारण आहे ना, ही पॉलिसीज असते बाईकवाल्यांची की जे स्पेअर पार्ट्समध्ये ते लोक कमावतात. आणि कधी पण जर स्पेअर पार्ट्स बघितलात ना तुम्ही, तर त्याच्यामध्ये चेन स्पॉकेट हीच एक गोष्ट आहे ना, ही एवढी महाग येते ना, त्यामुळे जरा विचार करावा लागतो. आणि 10-10 हजार किलोमीटरवरती जर चेन स्पॉकेट खराब होतो आहे तर तो एका वर्षाच्या हिसाबाने, जर तुम्ही डेली कम्यूटसाठी गाडी वापरताय ना, बाईक वापरताय, तर 10,000 किलोमीटर तुमचे असेच होतात. असेच बिना कुठच्या ट्रिपचे वगैरे, नॉर्मल डेली रनिंग. त्यामुळे मला असं वाटतं तो जो टूल आहे चेन कटर तो खूप यूजफुल आहे. आणि मी त्याला अजून पण वापरत राहीन आणि पुढे पण तुम्हाला रिव्ह्यू सांगेन त्या गोष्टीचे. फक्त तुम्हाला 250 रुपये, मला 250 रुपयाला पडला. मे बी सेल बिलमध्ये तुम्हाला 200-150 रुपयेपर्यंत पण पडू शकतो. मला सध्या गरज होती म्हणून मी 250 रुपयाला मागवला तो. सो जर तुम्हाला स्वस्तात भेटत असेल ना, पण हेवीवाला घ्या. ज्याने की मी 2-3 चेन चेन कटरचे व्हिडिओ बघितले ना, त्याच्यामध्ये ते ना तुटत होते, म्हणजे रिव्ह्यू खराब होते त्याचे. हेवी नव्हते ना, तर मग त्याच्यावरती जोर लावला की ते तुटायचे. सो हेवीवाला घ्या, ज्याने की ना तुम्हाला तुमच्या कोणत्याही बाईकची चेन वगैरे किंवा इतर दुसऱ्या कोणत्या सायकल वगैरेची पण जर चेन कट करायची असेल तर तुम्ही इझिली कट करू शकता. ज्याने की तुम्हाला जास्त डोकं चालवायची पण गरज नाही आहे. ते बरोबर फिट बसतं चेनवरती, ॲडजस्ट होतं चेनच्या हिसाबाने. आणि ते जसं आपण चेन ब्रेक करतो तसं ते चेन जॉईंट पण करतं. सो खूप यूजफुल आहे.